सुरू करायचं. रेडी. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? नाही, बाकीचे हात वर करायचंच नाही. पहिल्या गटानं पहिल्याच गटाने फक्त एका हात वर करायचं. हा सांगा उत्तर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राईट. तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला एक गुण मिळालेला आहे. पहिल्या गटाला एक गुण द्या. दुसऱ्या गटासाठी प्रश्न आहे. घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? मगाशी झालेला प्रश्न इथं आताच झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 9. याचा गुण गेला सर. पुढच्या गटाला कॅरी प्रश्न तुम्ही चर्चा करा आणि नंतर सांगा अर्ध्या मिनिटात. अर्धा मिनिट अजून वेळ आहे. जर तुमचा बरोबर आला असतं तुम्हाला एक गुण मिळाला असता. आता तो येणे जात आहे. हा बी.एन. राव. राईट. येणे एक गुण मिळत आहे सर. प्रज्वलच्या गटाला एक गुण मिळत आहे. तुमचाच नंबर आहे आता. तिसऱ्या नंबर तुमचा प्रश्न आहे. तिसऱ्या गटाचा. चौथ्या गटाचा प्रश्न नाही आहे कारण यांचा गुण यांनी मिळालेला आहे. तिसरा प्रश्न आहे आणि तिसऱ्या गटासाठी आहे. माईक बंद करून ठेवायचा आणि चालू कर. उत्तर द्यायचं. तुम्ही इकडे आपले राज्यघटना कोणत्या साली अंमलात आली? 1947. नाही. उत्तर चुकलेला आहे आणि हा प्रश्न जात आहे गट 4 कडे. 1950. राईट. 26 जानेवारी 1950 हे गुण यांना मिळत आहे. त्यानंतर आता साक्षीच्या याला मिळालेला आहे. चौथा प्रश्न. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राईट. तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला एक गुण मिळालेला आहे. प्रश्न 5 चालू आहे. या पुढचा प्रश्न घ्या. हा आता पहिल्या गटासाठी प्रश्न आहे. घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? 299. उत्तर बरोबर आहे. यांना एक गुण द्या सर. दुसऱ्या गटासाठी प्रश्न आहे. जर तुम्हाला उत्तर नाही आलं तर हा प्रश्न पुढच्या गटासाठी कॅरी होईल आणि त्यांना गुण देण्यात येईल. त्यांनी जर नाही आला तर तिसऱ्या गटाकडे कॅरी होईल तो प्रश्न. तुम्हाला नियम आधी सांगितलेला आहे. घटना लिहिण्यासाठी किती पेनचा वापर केला? 303. राईट. उत्तर बरोबर आहे. चला यांच्यासाठी टाळ्या वाजवा. प्रश्न तिसऱ्या गटासाठी आहे.
आपल्या संविधानामध्ये एकूण किती प्रकरणे किंवा भाग आहेत? 22. चला, तुमचं उत्तर बरोबर आहे. जरा यांचं स्वागत होऊ द्या.